नारायण राणेंच्या कणकवलीमधल्या बंगल्याबाहेर गर्दी झालेली आहे। महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा अजूनही कायम दिसतोय, तर नितेश राणेंनी सरपंचांची बैठक बोलावलेली आहे। बैठकीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळेला इकडे जमलेले बघायला मिळत आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास गावकर। विकास, नारायण राणेंच्या कणकवलीमधल्या बंगल्यासमोर मोठी गर्दी बघायला मिळते, बैठक सुद्धा आहे, काय सध्या चाललंय? नक्कीच अमित, जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जो तिढा आहे तो अजून सुद्धा सुटलेला नाही। या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना हे दोन्हीही उमेदवारीसाठी अगदी घट्ट धरून बसलेले आहेत आणि दोघांकडूनही आपल्याला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीने दावा केला जात आहे। मात्र आज जर बघितलं तर आज राणेंना उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचे संकेत मिळू लागल्यानंतर राणेंच्या बंगल्याच्या बाहेर मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। या ठिकाणी नितेश राणे आणि सरपंच आहेत जे भारतीय जनता पक्ष, त्यांची सुद्धा बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी सरपंच जमलेले पाहायला मिळत होते। एकूणच जर बघितलं तर दुपारच्या वेळेला मोठ्या संख्येनं गर्दी आपल्याला नारायण राणेंच्या बंगल्यावर अमित पाहायला मिळते। नक्कीच विकास, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर या जागेवरून आग्रही असलेल्या शिवसेनेचे म्हणजेच मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। तिकीट फायनलायझेशन आज किंवा उद्यापर्यंत होईल आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील क्लिअर होईल। शिवसेनेनं त्या ठिकाणी दावा केलेला आहे, कारण माझा मतदारसंघ त्याच्यामध्ये येतो, चिपळूण मतदारसंघ येतो, संगमेश्वर मतदारसंघ येतो। त्याच्यामुळे पूर्वीचे जे खासदार आहेत ते दुर्दैवाने आमच्या सोबत आले नाहीत। तिथे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आम्ही निवडणूक लढवलेली होती, त्याच्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी हा आमचा आग्रह आहे। शेवटी प्रत्येक पक्षाला स्वतःच्या पक्षासाठी दावा करण्याचा अधिकार आहे। योग्य वेळी योग्य निर्णय नक्की मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी घेतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा देखील शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि ती जर आम्हाला मिळाली तर आम्ही 2.5 ते 3 लाखांना निवडून आणू। नाशिकची जागा आपण आता